जय दत्त गुरु. जय दत्त गुरु. कुठून आलात मॅडम? नाशिकहून. अच्छा, नाव सांगा तुमचं पूर्ण. आशा देवीदास लोंढे, देवळा, रोकडोबावाडी, जय भवानी रोड. काय त्रास होता की तुम्हाला? माझ्या गुडघ्याला खूप त्रास होता. मला 1.5 लाखाचं ऑपरेशन सांगलं होतं. मला चालताच येत नव्हतं. तर इथं येऊन मला खूप चांगलं वाटलं आणि खूप चालता येतं. किती ट्रीटमेंट आता तुमची? ही दुसरी ट्रीटमेंट आहे. पहिल्या ट्रीटमेंटला किती बरं वाटलं आधी तुम्हाला साधारण? 1 रुपयातून 12ने. 12ने म्हणजे 75%. हा, 75% बरं वाटलं मला. चालायला उठायला खूप त्रास होता? खूप त्रास होत होता. मला चालताच येत नव्हतं. बाथरूमला बसता येत नव्हतं. आता आपली कोण ट्रीटमेंट झाल्यानंतर बाथरूमला बसता वगैरे सगळं व्यवस्थित येतं. मला चालता येतं, मांडी घालता येते, बसता येतं, बाथरूमला जाता येतं, कामधंदे करायला उभं राहता येतं, प्रवास करायला त्रास नाही झाला. आता ही दुसरी ट्रीटमेंट घेतल्यावर कसं वाटलं? आता ही दुसरी ट्रीटमेंट घेतल्यावर अजून एकदम ओकेच होईल माणूस. 100% बरं वाटायला? 100%. तुमच्या नाशिकच्या पेशंटला काय सांगू इच्छिता? गुडघ्याच्या पेशंटला काय सांगू इच्छिता तुम्ही? मी त्यांना सांगते का तिथं तुम्ही ज्यांना पण त्रास असन त्यांनी इथं यावं आणि कमी पैशात हा खर्च आहे यांनी करून जावं आणि त्यांच्या आयुष्याला चांगलं योग्य मिळावं. पायाने चालता येतं, फिरता येतं, हे त्यांनी सगळं करावं. ज्यांना कुणाला पण गुडघ्याचा त्रास असन त्यांनी इथपर्यंत, ज्यांना कुणाला पण त्रास असन हा गुडघ्याचा, पायांचा, कमरेचा, कुब्यांचा, कमरातल्या बॉलांचा, त्यांनी इथपर्यंत यावं आणि ह्या सरांची ट्रीटमेंट घेऊन जावं. ते बी कमी पैशात आहे. आणि आजी तुम्हाला जुने पेशंट पण आता 2 मुक्काम झाला तुमचा? आज पेशंट पण भेटले असतील, काय म्हटले तुम्हाला? सगळे पेशंटांना त्यांनी सांगितलं आम्हाला चांगलंच वाटलं, आम्ही चांगलंच होऊन गेलो. इथून बरेच पेशंट भेटले. आतापर्यंत मला खूप पेशंट भेटले का त्यांनी बरेच होऊन गेलेत. तुम्ही पण नवीन पेशंट तुम्हाला पण विचारलं असेल? मी त्यांना तेच सांगितलंय की तुम्ही इथं या आणि मी जसे चांगले झाले तसे तुम्ही बी चांगले होऊन जा. पेन रिलीफ दत्ताश्रम व अनाथ आश्रम ट्रस्ट तोंडी.